मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 1.3चे पहिले 2 क्वेश्चन सॉल्व केले. आता आपण क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करू. क्वेश्चन नंबर 3, फाइंड dy by dx इफ प्रॉब्लेम नंबर फर्स्ट रूट एक्स प्लस रूट वाय इक्वल रूट ए. याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्सने. जर याला एक्सने डिफरन्शिएट केलं, नेक्स्ट स्टेप होईल रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 टाइम रूट एक्स प्लस रूट वायचा डेरिव्हेटिव्ह 1/2 टाइम रूट वाय इंटू वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इक्वल रूट ए कॉन्स्टंट असल्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. नेक्स्ट स्टेप लिहिता येईल आपल्याला देअरफॉर 1/2 टाइम रूट वाय इंटू dy अपॉन dx इक्वल मायनस 1/2 टाइम रूट एक्स. आता हा 2 टाइम रूट वाय इकडे डिवाइडला या साईडला मल्टिप्लाय होईल, म्हणजेच dy अपॉन dx इक्वल -2 रूट वाय अपॉन 2 रूट एक्स. 2 कॅन्सल झाला, म्हणजेच आपल्याला नेक्स्ट स्टेप लिहिता येईल dy अपॉन dx इक्वल -रूट ऑफ वाय अपॉन रूट ऑफ एक्स. यालाच आपण असं लिहू शकतो dy अपॉन dx इक्वल -रूट ऑफ वाय अपॉन एक्स. प्रॉब्लेम सेकंड, एक्स इंटू रूट एक्स प्लस वाय इंटू रूट वाय इक्वल ए इंटू रूट ए. याला आपण इंडेक्स फॉर्ममध्ये लिहून टाकू. एक्स इंटू एक्स रेस टू हाफ प्लस वाय इंटू वाय रेस टू हाफ इक्वल ए इंटू ए रेस टू हाफ. आता इथे एक्सची पॉवर 1 आहे, इथे वायची पॉवर 1 आहे, इथे एची पॉवर 1 आहे. रूल्स ऑफ इंडायसेसचा यूज करून आपल्याला नेक्स्ट स्टेप लिहिता येईल एक्स रेस टू 3/2 प्लस वाय रेस टू 3/2 इक्वल ए रेस टू 3/2. आपण या ठिकाणी रूल्स ऑफ इंडायसेस यूज केलेला आहे. ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन इक्वल ए रेस टू एम प्लस एन. हा रूल इथे अप्लाय केलेला आहे. आता नेक्स्ट स्टेपला आपण याला डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट 3/2 इंटू एक्स रेस टू 3/2 मायनस 1. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 3/2 पुढे आला आणि एक्स रेस टू 3/2 मायनस 1. तसंच वायचा डेरिव्हेटिव्ह येईल 3/2 पुढे येईल वाय रेस टू 3/2 मायनस 1 इंटू dy अपॉन dx इक्वल हा कॉन्स्टंट असल्यामुळे याचा डेरिव्हेटिव्ह 0. आता नेक्स्ट स्टेप लिहिता येईल आपल्याला 3/2 इंटू वाय रेस टू 1/2 इंटू dy अपॉन dx इक्वल हा इकडे प्लस आहे, त्या साईडला मायनस होईल, म्हणजे -3/2 इंटू एक्स रेस टू 1/2. हा 3/2 आणि हा 3/2 कॅन्सल होऊन जाईल. नेक्स्ट स्टेप लिहिता येईल आपल्याला रूट ऑफ वाय इंटू dy अपॉन dx इक्वल रूट ऑफ एक्स. हे मायनस साईन पुढे. आता हा रूट वाय इकडे मल्टिप्लायला आहे, त्या साईडला डिवाईडला होईल, म्हणजेच dy अपॉन dx इक्वल -रूट एक्स अपॉन रूट वाय. यालाच आपण असं लिहू शकतो dy अपॉन dx इक्वल -रूट ऑफ एक्स अपॉन वाय. हे झालं फायनल आन्सर. प्रॉब्लेम नंबर 4, x³ प्लस x² प्लस xy² प्लस y³ इक्वल 81. याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्सने. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट x³ डेरिव्हेटिव्ह होईल 3x² प्लस या ठिकाणी x² इंटू वाय, याला आपण इव इंटू व्ही अप्लाय करू, म्हणजे x² कॉन्स्टंट ठेवू, वायचा डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx, नंतर y कॉन्स्टंट ठेवू, x² डेरिव्हेटिव्ह 2 टाइम x प्लस तसंच आपण x इंटू y² सुद्धा इव इंटू व्ही अप्लाय करू. x इंटू y² डेरिव्हेटिव्ह 2y इंटू dy अपॉन dx प्लस y² कॉन्स्टंट ठेवू, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस
वाय क्यूबचा डेरिव्हेटिव्ह होईल 3y² इंटू dy/dx इक्वल 81 कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. आता नेक्स्ट स्टेप लिहिता येईल आपल्याला 3x² देअरफॉर 3x² प्लस याच्या जवळ आपण ही टर्म्स आणू 2x इंटू वाय प्लस y² प्लस नंतर आपण dy/dxच्या टर्म्स कलेक्ट करू. पहिली टर्म्स आहे x² प्लस दुसरी टर्म आहे 2xy प्लस तिसरी टर्म आहे 3y² आणि या तिघांमधून आपण dy/dx कॉमन लिहून टाकू इक्वल 0. आता पुढच्या स्टेपला हा जो पार्ट्स आहे हा इकडे प्लस आहे त्या साईडला मायनस होईल म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल x² प्लस 2xy प्लस 3y² इंटू dy/dx इक्वल मायनस 3x² प्लस 2xy प्लस y². आता हा इकडे मल्टिप्लायला आहे त्या साईडला डिवाइडला होईल म्हणजेच dy/dx इक्वल मायनस 3x² प्लस 2xy प्लस y² डिवाइड x² प्लस 2xy प्लस 3y². हा झाला याचा फायनल डेरिव्हेटिव्ह. प्रॉब्लेम नंबर 5 x² इंटू y² मायनस tan इनवर्स ऑफ रूट ऑफ x² प्लस y² इक्वल cot इनवर्स ऑफ x² प्लस y². पुढच्या स्टेपला आपण याला असं लिहू शकतो x² इंटू y² इक्वल हा मायनस टॅन इनवर्स या साईडला प्लस होईल म्हणजे टॅन इनवर्स ऑफ रूट ऑफ x² प्लस y² प्लस cot इनवर्स ऑफ रूट ऑफ x² प्लस y². परत आपल्याकडे एक रिझल्ट आहे टॅन इनवर्स ऑफ थीटा प्लस cot इनवर्स ऑफ थीटा इक्वल π/2. हा जो रिझल्ट आहे हा आपण या ठिकाणी अप्लाय करणार आहे म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल x² इंटू y² इक्वल π/2. हा रिझल्ट जर इथे अप्लाय केला तर याची व्हॅल्यू π/2 लिहिता येईल. पुढे आपण स्क्वेअर रूट काढून घेऊ म्हणजे x इंटू वाय इक्वल रूट ऑफ π/2. आता याला डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. जर आपण याला xने डिफरन्शिएट केलं तर नेक्स्ट स्टेप होईल x कॉन्स्टंट राहील u इंटू v अप्लाय करू. yचा डेरिव्हेटिव्ह dy/dx प्लस y कॉन्स्टंट xचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि हा कॉन्स्टंट टर्म आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे नेक्स्ट स्टेप येईल x इंटू dy/dx प्लस y इक्वल 0 म्हणजे नेक्स्ट स्टेप लिहिता येईल x इंटू dy/dx इक्वल मायनस y म्हणजेच dy/dx इक्वल मायनस y/x. हा झाला याचा फायनल डेरिव्हेटिव्ह. प्रॉब्लेम नंबर 7 e⁻x प्लस y इक्वल कॉस ऑफ x मायनस y. याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्सने. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट e⁻x प्लस y इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस y. एक्सपोनेन्शियल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह सेम असतो इक्वल कॉसचा डेरिव्हेटिव्ह होईल मायनस साइन ऑफ x मायनस y इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x मायनस y. म्हणजे नेक्स्ट स्टेप लिहिता येईल देअरफॉर e⁻x प्लस y इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 होईल आणि वायचा डेरिव्हेटिव्ह होईल dy/dx स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट मायनस साइन ऑफ x मायनस y इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 होईल आणि वायचा डेरिव्हेटिव्ह होईल dy/dx. आता पुढच्या स्टेपला आपण e⁻x प्लस वायने मध्ये मल्टिप्लाय करून घेऊ. सेम वेने हा मायनस साइन ऑफ x वायने मध्ये मल्टिप्लाय करून घेऊ म्हणजे नेक्स्ट स्टेप मिळेल आपल्याला e⁻x प्लस y प्लस e⁻x प्लस y इंटू dy/dx इक्वल
मायनस साइन ऑफ एक्स मायनस वाय प्लस साइन ऑफ एक्स मायनस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स. आता पुढचा पार्ट्स होईल. आपण डी वाय बाय डी एक्सच्या टर्म्स एका साईडला घेऊन येऊ. म्हणजे पुढे लिहिता येईल आपल्याला ई रेस टू एक्स प्लस वाय मायनस साइन ऑफ एक्स मायनस वाय स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट आणि डी वाय बाय डी एक्स कॉमन काढून घेऊ इक्वल. आता याला आपण त्या साईडला पाठवून देऊ. मायनस साइन ऑफ एक्स मायनस वाय हा तिकडे मायनस होईल ई रेस टू एक्स प्लस वाय. आता नेक्स्ट पार्ट जो आहे हा इकडे मल्टिप्लायला आहे त्या साईडला डिवाईडला होईल. म्हणजेच डी वाय अपॉन डी एक्स इक्वल मायनस इन अ स्क्वेअर ब्रॅकेट ई रेस टू एक्स प्लस वाय प्लस साइन ऑफ एक्स मायनस वाय स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट डिवाइड ई रेस टू एक्स प्लस वाय मायनस साइन ऑफ एक्स मायनस वाय स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. हा मिळाला आपल्याला फायनल डेरिव्हेटिव्ह. प्रॉब्लेम नंबर 9 ई रेस टू ई ऑफ एक्स मायनस वाय इक्वल एक्स अपॉन वाय. आता हा आपल्याला एक्सपोनेन्शियल फंक्शनमध्ये दिलेला आहे. याचं कन्वर्शन आपण लॉगॅरिथमिक फंक्शनमध्ये करू. म्हणजे ई रेस टू एक्स मायनस वाय इक्वल लॉग ऑफ एक्स अपॉन वाय. हा झाला लॉगॅरिथमिक फॉर्म. हा झाला एक्सपोनेन्शियल फॉर्म. नंतर याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्सने. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. आता याचा डेरिव्हेटिव्ह जर घेतला ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेम राहतो. म्हणजे ई रेस टू एक्स मायनस वायचा डेरिव्हेटिव्ह सेम होईल. नंतर आपण कंपोजिट फंक्शननुसार एक्स मायनस वायचा डेरिव्हेटिव्ह घेऊ. तसंच लॉग ऑफ एक्स अपॉन वायचा डेरिव्हेटिव्ह होईल 1 अपॉन एक्स अपॉन वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स अपॉन वाय. पुढच्या स्टेपला आपल्याला याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करता येईल. देअरफॉर ई रेस टू एक्स मायनस वाय इंटू इन अ स्क्वेअर ब्रॅकेट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स इक्वल. हा 1 अपॉन एक्स वाय 1 अपॉन एक्स अपॉन वाय त्याला आपण वाय अपॉन एक्स लिहून टाकू. नंतर इथे यू बाय व्हीचा रूल अप्लाय करता येईल. वाय कॉन्स्टंट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस एक्स कॉन्स्टंट वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स अपॉन वाय स्क्वेअर. हा एक वाय आणि हा एक वाय कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे नेक्स्ट स्टेप लिहिता येईल इक्वल ई रेस टू एक्स मायनस वाय याने मध्ये मल्टिप्लाय करून घेऊ मायनस ई रेस टू एक्स मायनस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स इक्वल हा 1 अपॉन एक्स राहील आणि मध्ये राहील वाय मायनस एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स अपॉन वाय. नेक्स्ट स्टेपला आपण बेस सेपरेट करून घेऊ. म्हणजेच ई रेस टू एक्स मायनस वाय मायनस ई रेस टू एक्स मायनस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स इक्वल हा 1 अपॉन एक्स सेम. मध्ये जर बेस सेपरेट केला वाय कॅन्सल होऊन जाईल आणि इथे राहील एक्स अपॉन वाय इंटू डी वाय अपॉन डी एक्स. आता नेक्स्ट स्टेप लिहिता येईल देअरफॉर ई रेस टू एक्स मायनस वाय मायनस ई रेस टू एक्स मायनस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स इक्वल या 1 अपॉन एक्सने जर मध्ये मल्टिप्लाय केलं 1 अपॉन एक्स मायनस 1 अपॉन एक्स इंटू एक्स अपॉन वाय इंटू डी वाय बाय डी एक्स. एक्स एक्स कॅन्सल होऊन जाईल. आता आपण डी वाय बाय डी एक्सच्या टर्म्स कलेक्ट करू. मायनस ई रेस टू एक्स मायनस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स. हा इकडे मायनस आहे या साईडला प्लस होईल. म्हणजे 1 अपॉन वाय इंटू डी वाय बाय डी एक्स इक्वल. नंतर हा 1 अपॉन एक्स या साईडला आहे. नंतर हा इकडे प्लस होता इकडे मायनस होईल. मायनस ई रेस टू एक्स मायनस वाय. आता इथून डी वाय बाय डी एक्स कॉमन काढून घेऊ. म्हणजेच हा लिहिता येईल 1 अपॉन वाय मायनस ई रेस टू एक्स मायनस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स इक्वल 1 अपॉन एक्स मायनस ई रेस टू एक्स मायनस वाय.
स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. आता हा टोटल पार्ट्स इकडे मल्टिप्लायला आहे, त्या साईडला डिवाईडला होईल, म्हणजेच dy/dx इक्वल 1/x मायनस e⁻x y अपॉन 1/y मायनस e⁻x y. नंतर बेस सेम करून घेऊ. बेस जर सेम केला, नेक्स्ट स्टेप होईल 1 मायनस x इंटू e⁻x y अपॉन x. तसंच इथे पण बेस जर सेपरेट केला 1 मायनस y इंटू e⁻x y अपॉन y, म्हणजे आपल्याला फायनल स्टेप लिहिता येईल dy/dx इक्वल y इंटू 1 मायनस x इंटू e⁻x y अपॉन x इन अ ब्रॅकेट 1 मायनस y इंटू e⁻x y. हा झाला फायनल डेरिव्हेटिव्ह. Question number 4. Show that dy/dx equal y upon x in the following, where a and p are constant. Problem number first. X raised to 7 into y raised to 5 equal x plus y raised to 12. याला सुरुवातीला लॉग लावू दोघं साईडला. टेक लॉग ऑन बोथ साईड. दोघं साईडला जर लॉग लावला, नेक्स्ट स्टेप होईल 7 इंटू लॉग ऑफ x प्लस 5 इंटू लॉग ऑफ y इक्वल 12 इंटू लॉग ऑफ x प्लस y. नंतर याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x ने. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x वी गेट 7 इंटू लॉग x चा डेरिव्हेटिव्ह होईल 1/x प्लस 5 इंटू लॉग y चा डेरिव्हेटिव्ह 1/y इंटू dy/dx इक्वल 12. लॉग ऑफ x प्लस y चा डेरिव्हेटिव्ह होईल 1/x प्लस y इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस y. परत नेक्स्ट स्टेप लिहिता येईल 7/x प्लस 5/y इंटू dy/dx इक्वल 12/x प्लस y इंटू इन अ स्क्वेअर ब्रॅकेट. आता x चा डेरिव्हेटिव्ह होईल 1 प्लस y चा डेरिव्हेटिव्ह होईल dy/dx. आता ही जी टर्म आहे 12/x प्लस y याने मध्ये मल्टिप्लाय करून घेऊ, म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल 7/x प्लस 5/y इंटू dy/dx इक्वल 12/x प्लस y प्लस 12/x प्लस y इंटू dy/dx. आता dy/dx च्या टर्म्स कलेक्ट करून घेऊ, म्हणजे नेक्स्ट पार्ट होईल 5/y मायनस हा इकडे प्लस आहे, या साईडला मायनस होईल 12/x प्लस y इंटू dy/dx इक्वल हा 12/x प्लस y इकडे ॲज इट इज राहील आणि हा इकडे प्लस आहे, इकडे मायनस होईल, मायनस 7/x. आता पुढच्या स्टेपला आपण याला बेस इक्वल करून घेऊ. बेस जर इक्वल केला तर हा होईल 5 इन अ ब्रॅकेट x प्लस y मायनस 12y अपॉन x प्लस y इंटू y इंटू dy/dx इक्वल 12x या x ने याला मल्टिप्लाय केलं मायनस 7 इंटू x प्लस y अपॉन x प्लस y इंटू x. आता इथे x प्लस y, इथे पण x प्लस y तो कॅन्सल होऊन जाईल. पुढच्या स्टेपला आपल्याला लिहिता येईल 5x प्लस 5y मायनस 12y या 5 ने मध्ये मल्टिप्लाय केलं डिवाइड y इंटू dy/dx. नेक्स्ट इक्वल 12x मायनस 7x मायनस 7y अपॉन x. आता पुढच्या स्टेपला आपण हा 5y मधून जर 12y सबस्ट्रॅक्ट केला तर इथे राहील 5x मायनस 7y अपॉन y इंटू dy/dx इक्वल, तसंच इकडे सुद्धा 7x मायनस
7x मायनस 7y. आता हा 12x मधून 7x जर काढला तर तो 5x होईल. 5x मायनस 7y अपॉन x. आता इथे हा 5x मायनस 7y 5x मायनस 7y कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल 1 अपॉन y इंटू dy बाय dx इक्वल 1 अपॉन x. आता लास्ट स्टेपला आपण लिहू शकतो dy बाय dx इक्वल हा y इकडे डिवाइडला आहे, या साईडला मल्टिप्लायला होऊन जाईल म्हणजे y अपॉन x. म्हणजे dy बाय dx मिळाला आपल्याला y अपॉन x. हा झाला फायनल डेरिव्हेटिव्ह. प्रॉब्लेम नंबर 3. सेक ऑफ ब्रॅकेट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इक्वल ए स्क्वेअर. पुढच्या स्टेपला आपल्याला याला लिहिता येईल एक्स रेस टू 5 प्लस वाय रेस टू 5 अपॉन एक्स रेस टू 5 मायनस वाय रेस टू 5 इक्वल सेक इनवर्स ऑफ ए स्क्वेअर. याला आपण बी कन्सिडर करू. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल बाय युजिंग कंपोनेंडो अँड डिवाइडेंडो. अप्लाय कंपोनेंडो अँड डिवाइडेंडो मेथड. we get therefore x square x raised to 5 plus y raised to 5 plus x raised to 5 minus y raised to 5 upon x raised to 5 plus y raised to 5 minus x raised to 5 plus y raised to 5 equal b plus 1 upon b minus 1. इथे y रेस टू 5 कॅन्सल होऊन जाईल. इथे x रेस टू 5 कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल 2 टाइम x रेस टू 5 2 टाइम y रेस टू 5 इक्वल b प्लस 1 अपॉन b मायनस 1. इथे 2 कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल x रेस टू 5 अपॉन y रेस टू 5 इक्वल b प्लस 1 अपॉन b मायनस 1. Take fifth root on both sides. We get x upon y equal fifth root of b plus 1 upon b minus 1. नंतर याला डिफरेंशिएट करू विथ रिस्पेक्ट टू x ने. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. We get x into dy upon dx minus y into x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन y स्क्वेअर इक्वल हा कॉन्स्टंट पार्ट आहे, याचा डेरिव्हेटिव्ह 0. या ठिकाणी आपण u बाय v अप्लाय केला. सुरुवातीला x कॉन्स्टंट, y चा डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx, नंतर y कॉन्स्टंट, x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन y स्क्वेअर. आता पुढच्या स्टेपला लिहिता येईल आपल्याला y स्क्वेअर इकडे डिवाइडला या साईडला मल्टिप्लायला होईल म्हणजे 0 होऊन जाईल. देअरफॉर x इंटू dy अपॉन dx मायनस y इक्वल 0. म्हणजेच पुढचे स्टेप मिळेल x इंटू dy अपॉन dx इक्वल y. देअरफॉर फायनल स्टेप होईल dy अपॉन dx इक्वल y अपॉन x. प्रॉब्लेम नंबर 5. कॉस इनवर्स ऑफ ब्रॅकेट ऑफ 7x रेस टू 4 प्लस 5y रेस टू 4 अपॉन 7x रेस टू 4 मायनस 5y रेस टू 4 इक्वल टॅन इनवर्स ऑफ a. आता यालाच आपण असं लिहू शकतो देअरफॉर 7x रेस टू 4 प्लस 5y रेस टू 4 अपॉन 7x रेस टू 4 मायनस 5y रेस टू 4 इक्वल हा कॉस इनवर्स या साईडला आल्यावर कॉस ऑफ टॅन इनवर्स ऑफ a स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट असं आपल्याला लिहिता येईल. आणि याला आपण बी कन्सिडर करू. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल 7x रेस टू 4 प्लस 5y रेस टू 4 अपॉन 7x रेस टू 4 मायनस 5y रेस टू 4 इक्वल b. अप्लाय कंपोनेंडो अँड डिवाइडेंडो मेथड.
componendo and dividendo method. We get 7x raised to 4 plus 5y raised to 4 plus 7x raised to 4 minus 5y raised to 4 divide 7x raised to 4 plus 5y raised to 4 minus 7x raised to 4 plus 5y raised to 4 equal b plus 1 upon b minus 1. इथे आपण 5 इंटू वाय रेस टू 4 5 इंटू वाय रेस टू 4 प्लस आणि मायनस असल्यामुळे कॅन्सल करू शकतो. तसंच खाली 7x रेस टू 4 मायनस 7x रेस टू 4 हे कॅन्सल होऊन जातील. म्हणजे नेक्स्ट स्टेप येईल देअरफॉर 7x रेस टू 4 आणि हा 7x रेस टू 4 म्हणजे 14x रेस टू 4 अपॉन हा खाली होईल 5 आणि हा 5y रेस टू 4 म्हणजेच 10y रेस टू 4 इक्वल b प्लस 1 अपॉन b मायनस 1 या वेळेने आपण याला लिहू शकतो. नेक्स्ट स्टेप होईल x रेस टू 4 अपॉन y रेस टू 4 इक्वल 10 अपॉन 14 इंटू b प्लस 1 अपॉन b मायनस 1. आपण हा 10 इकडे डिवाइडला होता, या साईडला मल्टिप्लायला झाला आणि 14 मल्टिप्लायला होता तो डिवाइडला झाला. आता याला डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x वी गेट y रेस टू 4 इंटू x रेस टू 4चा डेरिव्हेटिव्ह 4x क्यूब मायनस x रेस टू 4 कॉन्स्टंट y रेस टू 4चा डेरिव्हेटिव्ह 4y क्यूब इंटू dy अपॉन dx डिवाइड y रेस टू 4 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल हा कॉन्स्टंट पार्टचा डेरिव्हेटिव्ह 0. आता पुढच्या स्टेपला लिहिता येईल आपल्याला देअरफॉर 4x क्यूब y रेस टू 4 मायनस 4y क्यूब x रेस टू 4 इंटू dy बाय dx अपॉन y रेस टू 8 इक्वल 0. आता हा y रेस टू 8 डिवाइडला या साईडला मल्टिप्लायला होऊन जाईल आणि 0ला मल्टिप्लायला झाला म्हणजे तो 0 होऊन जाईल. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल 4x क्यूब y रेस टू 4 मायनस 4y क्यूब x रेस टू 4 इंटू dy अपॉन dx इक्वल 0. म्हणजे फायनल स्टेप लिहिता येईल 4y क्यूब इंटू x रेस टू 4 इंटू dy अपॉन dx इक्वल 4x क्यूब y रेस टू 4. Therefore dy upon dx equal 4x cube y raised to 4 upon 4y cube x raised to 4. इथे 4 कॅन्सल होऊन जाईल, नंतर इथून y क्यूब जाईल, इथून x क्यूब जाईल, म्हणजे इथे राहील therefore dy by dx इक्वल y अपॉन x आणि हा झाला याचा फायनल डेरिव्हेटिव्ह जे आपल्याला शो करायचं होतं. प्रॉब्लेम नंबर 7 e रेस टू x रेस टू 7 मायनस y रेस टू 7 अपॉन x रेस टू 7 प्लस y रेस टू 7 इक्वल a. हा झाला एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता याचं कन्वर्शन आपण लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये करू. म्हणजे x रेस टू 7 मायनस y रेस टू 7 अपॉन x रेस टू 7 प्लस y रेस टू 7 इक्वल लॉग ऑफ a. नेक्स्ट स्टेपला आपण याला कंपोनेंडो अँड डिवाइडेंडो मेथड अप्लाय करू. अप्लाय कंपोनेंडो अँड डिवाइडेंडो मेथड. we get x raised to 7 minus y raised to 7 plus x raised to 7 plus y raised to 7 divide x raised to 7 minus y raised to 7 minus x raised to 7 y raised to 7 equal
लॉग ऑफ ए याला बी कन्सिडर करू, म्हणजेच इथे होईल बी प्लस 1 अपॉन बी मायनस 1. नेक्स्ट स्टेपला आपण हा y⁻7 कॅन्सल होऊन जाईल, इथे x⁻7 कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे पुढची स्टेप मिळेल 2 टाइम x⁻7 अपॉन 2 टाइम y⁻7, हा मायनस राहील, इक्वल इकडे b प्लस 1 b मायनस 1, इथून 2 कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे नेक्स्ट स्टेप लिहिता येईल आपल्याला x⁻7 अपॉन y⁻7 इक्वल b प्लस 1 अपॉन 1 मायनस बी, कारण हे मायनस साइन आपण इकडे ॲब्सॉर्ब केलं. आता पुढच्या स्टेपला आपण 7th रूट घेऊ. टेक 7th रूट ऑन बोथ साईड. दोघं साईडचं जर 7th रूट घेतलं तर आपल्याला पुढची स्टेप मिळेल x अपॉन y इक्वल 7th रूट ऑफ b प्लस 1 अपॉन 1 मायनस बी. आता याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, वी गेट x इंटू वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx मायनस y इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन y² इक्वल कॉन्स्टंट पार्टचा डेरिव्हेटिव्ह 0. आता पुढच्या स्टेपला हा y² इकडे डिवाइडला या साईडला मल्टिप्लायला होईल आणि तो 0 होऊन जाईल, म्हणजेच पुढची स्टेप लिहिता येईल x इंटू dy/dx मायनस y इक्वल 0, म्हणजेच x इंटू dy/dx इक्वल y, म्हणजेच फायनल स्टेप लिहिता येईल dy/dx इक्वल y अपॉन x, आणि हाच पार्ट्स आपल्याला शो करायचा होता. Question number 5, problem number first. If log of x plus y equal log of xy plus p, where p is a constant, then prove that dy upon dx equal minus y square upon x square. सुरुवातीला आपण गिव्हन मध्ये log of x plus y equal log of x इंटू वाय प्लस पी हा पार्ट्स लिहून घेऊ. नंतर याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्सने. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, वी गेट, आता याला डिफरन्शिएट केल्यावर याचं डेरिव्हेटिव्ह मिळेल 1 अपॉन एक्स प्लस वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस वाय. इथे आपण कंपोजिट फंक्शन थेरम यूज केला. नंतर लॉग ऑफ एक्स इंटू वायचा डेरिव्हेटिव्ह होईल 1 अपॉन एक्स इंटू वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इंटू वाय, आणि हा पी कॉन्स्टंट असल्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 होईल. आता नेक्स्ट स्टेपला आपल्याला लिहिता येईल देअरफॉर 1 अपॉन एक्स प्लस वाय इंटू इन अ स्क्वेअर ब्रॅकेट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 होईल आणि वायचा डेरिव्हेटिव्ह होईल dy अपॉन dx इक्वल, तसंच 1 अपॉन एक्स इंटू वाय इन अ स्क्वेअर ब्रॅकेट. सुरुवातीला आपण एक्स कॉन्स्टंट ठेवू, वायचा डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx प्लस वाय कॉन्स्टंट ठेवला, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. आता पुढच्या स्टेपला लिहिता येईल देअरफॉर 1 अपॉन एक्स प्लस वाय, या 1 अपॉन एक्स प्लस वायने 1ला मल्टिप्लाय केलं प्लस 1 अपॉन एक्स प्लस वाय इंटू dy अपॉन dx इक्वल 1 अपॉन एक्स इंटू वाय इंटू एक्स इंटू dy अपॉन dx. इथे हा एक्स आणि हा एक्स कॅन्सल होऊन जाईल प्लस y अपॉन एक्स इंटू वाय. इथे हा वाय आणि हा वाय कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे आपल्याला नेक्स्ट स्टेप लिहिता येईल देअरफॉर 1 अपॉन एक्स प्लस वाय प्लस 1 अपॉन एक्स प्लस वाय इंटू dy अपॉन dx इक्वल 1 अपॉन वाय इंटू dy अपॉन dx प्लस 1 अपॉन एक्स.
आता नेक्स्ट स्टेपला आपण dy बाय डी एक्सच्या टर्म ज्या आहेत त्या एका साईडला आणू, म्हणजे 1/x + y, हा इकडे मायनस होईल, -1/y स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट इंटू dy बाय डी एक्स इक्वल 1/x मायनस 1/x + y. त्याच्यानंतर बेस इक्वल करून घेऊ, इन अ स्क्वेअर ब्रॅकेट वायने या 1ला मल्टिप्लाय करू आणि x + yने या 1ला मल्टिप्लाय करू, म्हणजे हा होईल -x + y डिवाइड x + y इंटू y इंटू dy बाय डी एक्स इक्वल, या x + yने 1ला मल्टिप्लाय करू, नंतर या xने या 1ला मल्टिप्लाय करू, डिवाइड x इंटू x + y. आता हा x + y आणि हा x + y चालला जाईल, हा -x + x कॅन्सल होऊन जाईल. नेक्स्ट स्टेप होईल y - x - y, मायनस साईन ब्रॅकेटच्या मध्ये घेतलं आणि खाली राहिलेला आहे y इंटू dy/dx इक्वल, या साईडला राहिलेला आहे y/x. आता पुढच्या स्टेपला लिहिता येईल, हा -y आणि हा +y कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे इथे राहील -x/y इंटू dy बाय डी एक्स इक्वल y/x. आता शेवटच्या स्टेपला आपल्याला लिहिता येईल dy बाय डी एक्स इक्वल, हा y इकडे डिवाइडला या साईडला मल्टिप्लायला होईल, म्हणजे y इंटू y स्क्वेअर. तसंच हा x इकडे मल्टिप्लायला इकडे डिवाइडला होईल, म्हणजे x इंटू x स्क्वेअर, आणि मायनस साईन याला अटॅच केलं, आणि हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. सेकंड प्रॉब्लेम, इफ log to the base 10 of x³ minus y³ upon x³ plus y³ equal to, then show that dy/dx equal -99x² upon 101y². या ठिकाणी आपल्याला गिव्हन दिलेला आहे log to the base 10 of x³ minus y³ divide x³ plus y³ equal to. आता हा जो आहे गिवन पार्ट्स, हा आपल्याला लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये दिलेला आहे. हा जो गिवन पार्ट्स आहे हा आपल्याला लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये दिलेला आहे. याचं कन्वर्शन आपण एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये करू, x³ मायनस y³ अपॉन x³ प्लस y³ इक्वल 10². हा झाला याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म. याच्यानंतर याला जर आपण पुढे सॉल्व केलं, x³ मायनस y³ इक्वल 10² 100 इंटू x³ प्लस y³. हा पार्ट्स इकडे डिवाइडला होता, इकडे मल्टिप्लायला आला. याच्यानंतर याला पुढे सॉल्व करू, x³ मायनस y³ इक्वल 100x³ प्लस 100y³. याच्यानंतर हे दोघं पार्ट्स आपण या साईडला आणू, म्हणजेच पुढे लिहिता येईल x³ मायनस 100x³ मायनस y³ मायनस 100y³ इक्वल 0. नेक्स्ट स्टेप लिहिता येईल आपल्याला, x³ जर 100x³ सबस्ट्रॅक्ट केले तर हा -99x³ होईल, मायनस 101y³ होईल इक्वल 0. आता या इक्वेशनला आपण डिफरन्शिएट करून घेऊ, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्सने जर डिफरन्शिएट केलं तर नेक्स्ट पार्ट होईल -99 इंटू 3x² x³ डेरिव्हेटिव्ह, मायनस 101 इंटू 3y² इंटू dy/dx, हा झाला y³ डेरिव्हेटिव्ह इक्वल 0. आता या दोघांमधून जर आपण 3 कॉमन काढला आणि हा जर या 0च्या साईडकडे पाठवला तर तो 0 होऊन जाईल, म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल -99x² मायनस 101y² इंटू dy/dx इक्वल 0. आता नेक्स्ट पार्ट आपण हा जो पार्ट्स आहे हा त्या साईडला पाठवू, म्हणजेच लिहिता येईल आपल्याला -99x²
इक्वल 101 वाय स्क्वेअर इंटू डी वाय अपॉन डी एक्स. आता हा जो 101 वाय स्क्वेअर आहे हा इकडे मल्टिप्लायला आहे, या साईडला डिवाईडला येईल. म्हणजेच नेक्स्ट स्टेप लिहिता येईल -99 x² अपॉन 101 वाय स्क्वेअर इक्वल डी वाय अपॉन डी एक्स. आणि हाच पार्ट्स आपल्याला प्रूफ करायचा होता. प्रॉब्लेम नंबर 4. इफ e⁻x plus e⁻y equal e⁻x plus y, then show that dy upon dx equal minus e⁻y minus x. या ठिकाणी आपल्याला गिव्हन दिलेला आहे. गिव्हन e⁻x plus e⁻y इक्वल e⁻x plus y हा गिव्हन पार्ट दिलेला आहे. त्याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x वी गेट, तर e⁻x चा डेरिव्हेटिव्ह सेम राहणार आहे, प्लस e⁻y चा डेरिव्हेटिव्हसुद्धा सेम राहील आणि y चा डेरिव्हेटिव्ह येईल dy अपॉन dx. तसंच या साईडला सुद्धा e⁻x प्लस y चा डेरिव्हेटिव्ह सेम आहे, परंतु पुढे कंपोजिट फंक्शनचा यूज करून x प्लस y चा डेरिव्हेटिव्ह घेऊ. नेक्स्ट स्टेप होईल e⁻x प्लस e⁻y इंटू dy अपॉन dx इक्वल e⁻x प्लस y इन अ स्क्वेअर ब्रॅकेट x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि y चा डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx. आता पुढच्या स्टेपला आपण e⁻x प्लस y ने मध्ये मल्टिप्लाय करू. हा इकडचा पार्ट सेम राहील, e⁻x प्लस e⁻y इंटू dy अपॉन dx इक्वल e⁻x प्लस y प्लस e⁻x प्लस y इंटू dy अपॉन dx. नंतर dy अपॉन dxच्या टर्म्स एका साईडला आणू, म्हणजे इथे होईल e⁻y मायनस e⁻x प्लस y स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट इंटू dy अपॉन dx इक्वल e⁻x प्लस y मायनस e⁻x. हा प्लस होता, या साईडला मायनस झाला. आता नेक्स्ट स्टेप लिहिता येईल आपल्याला इन अ स्क्वेअर ब्रॅकेट e⁻y मायनस e⁻x प्लस e⁻y स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट इंटू dy अपॉन dx इक्वल e⁻x प्लस e⁻y मायनस e⁻x. या ठिकाणी आपल्याला रिझन देता येईल. गिव्हनमध्ये e⁻x प्लस y ची व्हॅल्यू घेतली होती आपण, e⁻x प्लस e⁻y हा गिव्हन पार्ट्स आपण या ठिकाणी पुटअप केलेला आहे. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल e⁻y मायनस e⁻x मायनस e⁻y इंटू dy अपॉन dx. हा e⁻y कॅन्सल होऊन जाईल इक्वल इथे e⁻x कॅन्सल होऊन जाईल, या साईडला राहील e⁻y. म्हणजे नेक्स्ट स्टेप लिहिता येईल आपल्याला देअरफॉर मायनस e⁻x इंटू dy अपॉन dx इक्वल e⁻y. म्हणजे याच्यावरून फायनल स्टेप लिहिता येईल dy अपॉन dx इक्वल e⁻y अपॉन e⁻x. हे मायनस साईन इकडे अटॅच केलं. याच्यानंतर पुढे लिहिता येईल आपल्याला dy अपॉन dx इक्वल मायनस e⁻y इंटू e⁻x. याला आपण इन्व्हर्स फॉर्ममध्ये घेतलं. नंतर पुढची स्टेप येईल देअरफॉर dy अपॉन dx इक्वल मायनस e⁻y मायनस x. आणि हाच पार्ट्स आपल्याला प्रूफ करायचा होता. प्रॉब्लेम नंबर 6. इफ x⁻y इक्वल e⁻x मायनस y, then show that dy upon dx इक्वल log of x अपॉन 1 प्लस log x ब्रॅकेट स्क्वेअर. या ठिकाणी आपल्याला गिव्हन दिलेला आहे x⁻y इक्वल e⁻x मायनस y. आता हे झालं लॉगॅरिथमिक फंक्शन, याला आपण लॉग लावू. टेक लॉग ऑन बोथ साइड we get y into log of x equal
एक्स मायनस वाय इंटू लॉग ऑफ ई. परत आपल्याकडे लॉग ईची जी व्हॅल्यू आहे ती असते 1. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल वाय इंटू लॉग ऑफ एक्स इक्वल एक्स मायनस वाय, कारण लॉग ईची व्हॅल्यू 1 पुटअप केली. आता नेक्स्ट स्टेप लिहिता येईल वाय इंटू लॉग ऑफ एक्स प्लस वाय इक्वल एक्स. हा मायनस वाय या साईडला प्लस झाला. इथून आपण वाय कॉमन काढून घेऊ. इन ब्रॅकेट लॉग ऑफ एक्स प्लस 1 इक्वल एक्स. पुढच्या स्टेपला लिहिता येईल देअरफॉर वाय इक्वल एक्स अपॉन लॉग ऑफ एक्स प्लस 1. यालाच आपण असं लिहू शकतो वाय इक्वल एक्स अपॉन 1 प्लस लॉग एक्स. आता याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्सने. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट डी वाय अपॉन डी एक्स इक्वल, इथे यू बाय व्हीचा रूल अप्लाय करू. सुरुवातीला आपण 1 प्लस लॉग एक्स जो आहे तो कॉन्स्टंट ठेवू आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 घेऊ. नंतर एक्स कॉन्स्टंट ठेवू, इथे 1चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. खाली 1 प्लस लॉग एक्स याचा ब्रॅकेट स्क्वेअर. पुढची स्टेप लिहिता येईल देअरफॉर डी वाय अपॉन डी एक्स इक्वल 1 प्लस लॉग एक्स मायनस हा एक्स आणि हा 1 अपॉन एक्स हे दोघं कॅन्सल होऊन जातील. खाली 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. परत पुढची स्टेप लिहिता येईल डी वाय अपॉन डी एक्स इक्वल 1 प्लस लॉग एक्स मायनस 1 अपॉन 1 प्लस लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. हा -1 प्लस 1 कॅन्सल होऊन जाईल. म्हणजेच आपल्याला मिळेल लॉग ऑफ एक्स अपॉन 1 प्लस लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. आणि हाच पार्ट्स आपल्याला प्रूव्ह करायचा होता. प्रॉब्लेम नंबर 8. इफ वाय इक्वल स्क्वेअर रूट ऑफ लॉग ऑफ एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ लॉग ऑफ एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ लॉग ऑफ एक्स अप टू इन्फिनिटी, देन शो दॅट डी वाय अपॉन डी एक्स इक्वल 1 अपॉन एक्स इंटू इन ब्रॅकेट 2y मायनस 1. इथे गिव्हन दिलेला आहे आपल्याला y इक्वल स्क्वेअर रूट ऑफ लॉग ऑफ एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ लॉग ऑफ एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ लॉग ऑफ एक्स प्लस अप टू इन्फिनिटी. हा गिव्हन दिलेला आहे. आता आपण स्क्वेअरिंग करून घेऊयाला. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड्स. दोघं साईडला स्क्वेअर करून घेऊ. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल वाय इक्वल देअरफॉर वाय इक्वल लॉग ऑफ एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ लॉग ऑफ एक्स प्लस लॉग ऑफ एक्स प्लस अप टू इन्फिनिटी. आपल्याला या ठिकाणी हा जो गिव्हन पार्ट दिलेला आहे याला आपण इक्वेशन फर्स्ट म्हणू. हाच परत इथे रिपीट झालेला आहे म्हणून आपण याची व्हॅल्यू ठेवू पुढच्या स्टेपला वाय इक्वल लॉग एक्स प्लस वाय. इथे रिझन द्यायचं बाय युजिंग फर्स्ट, कारण हाच पार्ट इथे रिपीट झालेला आहे म्हणून आपण वायची व्हॅल्यू पुटअप केली. पुढच्या स्टेपला लिहिता येईल आपल्याला जर आपण याला डिफरन्शिएट केलं तर नेक्स्ट स्टेप होईल डी वाय अपॉन डी एक्स इक्वल 1 अपॉन एक्स लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह होईल डी वाय अपॉन डी एक्स. याला आपण डिफरन्शिएट करतो आहे विथ रिस्पेक्ट टू एक्सने. म्हणजे नेक्स्ट स्टेप जी आहे ती नेक्स्ट स्टेप मिळेल आपल्याला. या ठिकाणी आपण स्क्वेअर केल्यामुळे हे स्क्वेअर रूट चाललं गेलं आणि इथे स्क्वेअर होईल, इथेसुद्धा स्क्वेअर होईल. नंतर आपण याची व्हॅल्यू फ्रॉम इक्वेशन फर्स्ट वाय पुटअप केली म्हणजे वाय स्क्वेअर इक्वल लॉग एक्स प्लस वाय. नंतर याला आपण डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट केल्यावर इथे आपल्याला मिळेल वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y इंटू डी वाय अपॉन डी एक्स इक्वल
लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx. आता नेक्स्ट स्टेप होईल देअरफॉर 2y - 1 इंटू dy/dx इक्वल 1/x. म्हणजे आपण हा dy/dx या साईडला आणला आणि dy/dx कॉमन काढून घेतला, म्हणजे 2y - 1 इंटू dy/dx. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल dy/dx इक्वल 1/x इंटू 2y - 1. आणि हाच पार्ट्स आपल्याला प्रूफ करायचा होता.